सखी सावली काव्यांजली। सारी तयारी? मावशी, मी माझ्या स्वप्नातही विचार केला नव्हता की माझीच आई माझ्याच बायको सोबत असं वागू शकते। जे काही वागले ना अत्यंत चुकीचं आहे, मला अजिबात नाही आवडले ते। प्रीतम ऐक ना, प्लीज असं नको बोलूस। त्या वाईट नाही येत रे, नाईलाजानं त्यांना असं वागावं लागलं असेल, पण त्यांना तुझी खूप काळजी वाटते। गोड आणि प्रेमळ आई परत मिळते की नाही ते बघ। ठीक आहे, आपण दोघं मिळून समजूया तिला। जे काय होईल मी नेहमी आहे तुझ्यासोबत। मग तर काय, माझी काळजीच मिटली। लाडू लाडू अक्काई, लाडू, अगं किती आनंदाची बातमी दिलीस तू, खूप बरं वाटलं मला। प्रीतम, तुला आता सगळं आठवतंय, तुझी स्मृती परत आली आहे, हे ऐकून छान वाटलं। आता तर मला माझ्या लाडूबाईची काही काळजीच नाहीये। खरं सांगू, तुम्हा सगळ्यांनी जी काही मेहनत घेतली, खास करून अंजली, त्यामुळेच हे घडलं। नाहीतर आज मी अजूनही। अगं काव्या, तुझं ऑफिस म्हणजे तू आता कशी काय आलीस? अय्या हो, लाडूनी फोन करून इतकी चांगली बातमी दिली की मला कधी एकदा तिला भेटू असं झालं होतं। मग काय, मी अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकली आणि निघून आले। बरं ऐका ना अंजली, प्रीतम, नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहात तुम्ही। आनंदी राहा, अगदी सुखाने संसार करा। माझ्या लाडूची काळजी घे प्रीतम, आणि तुम्ही दोघांनी मिळून मावशींना आपलंसं करा। काव्या, अगं अंजली माहेर वाशिन आहे ना, ओटी भर ना तिची। हो आले। आरसा मी तुझा, दर्पण माझे तू कोवळे, घरटे मी घरपण माझे तू। हो आरसा मी तुझा, दर्पण माझे तू कोवळे, घरटे मी घरपण माझे तू। लाडी गोडी थोडी थोडी कधी कधी, काढे खोडी एक जपे घुसरीला जणू बाहुली, सखी सावली
हे तुम्हा बायकांचं बरं असतं. म्हणजे कुठलाही सण असो, काहीही असो, पण तुम्हा बायकांना सतत काहीतरी मिळत असतं. आम्हा पुरुषांचं तसं नाही ना नशीब. तुलाही मिळणार. काय काव्या, तो नारळ दे. हो हे घे. हा. हे घे, हा नारळ तुझ्यासाठी. हा नारळ नक्की मानाचा आहे का निघायचा? अरे मानाचाच आहे हा. बघ ठीक आहे. अक्काई, काकू, काका, आम्ही निघतो. लाडू अगं जेवूनच गेला असतात ना दोघं. नको अक्काई, घरी जाऊन स्वयंपाक करायचाच आहे. ए, काय स्वयंपाक करायचं? अरे कधी नाही ते वहिनीच्या हातचं छान असं जेवायला मिळतंय. ती संधी तू जाऊ देतेस. जरा छान जेवायला मिळालं असतं ना आज. नाही म्हणजे तू छानच बनवतेस जेवण, आवडतं मला. जरा वेगळं काहीतरी आपलं म्हणून म्हटलं मी. पाया पडते अक्काई. आशू, आशू, काय आई? अगं उठ ना, मोबाईल मध्ये काय डोकं घालून बसलेस? गुरुजी एकतर पैशासाठी 17 फोन करून डोकं खात आहेत माझं. कुठून तरी त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. तू एक काम कर, प्रीतम कुठे बघ, जा पैसे घेते मी त्याच्याकडून मागून. उठ ना. पैसे विसर आता. त्याची मेमरी परत आली, त्याला सगळं आठवते. मी मागाशीच लपून सगळं बघितलं. काय? मी कुठे होते मग तेव्हा? तू बाहेर गेली होती दळण आणायला. अरे कर्मा, आता तर आशू आपल्याला काहीही करून थोडेफार तरी पैसे ते गुरुजीला देऊन गावी पाठवून द्यायला हवं. कुठून आणायचे ग पैसे आता? प्रीतम तर काही आता पैसे द्यायचा नाही आणि अंजली 17 प्रश्न विचारेल. आशू, मी एक काम करते, मी ना आता प्रीतमच्या खोलीत जाते आणि कपाटात काही पैसे मिळत आहेत का बघते. पण तोपर्यंत तू काय कर माहितीये का, हॉलमध्ये थांब आणि तिथे लक्ष ठेव. मी खोलीतून बाहेर येईपर्यंत तू तिथेच थांब, नीट लक्ष ठेव. आणि पुढे आलं ना की मला लगेच कळव. हा हा चालेल. चालेल काय? चल मग. ठेवते मी लक्ष. चल चल. अगं चल ग. आइए, अंदर आइए. यहाँ पे रख दीजिए. यहाँ पे. हाँ, थैंक यू सो मच बाबू भाई. ये शब्बीर भाई को बोलना मैं कल सुबह फोन करता हूँ, ठीक है? वाह विशू, टीव्ही. येस, नवीन टीव्ही. तुम्ही सगळे बरेच दिवस याची वाट बघत होतात म्हणून नवीन टीव्ही. आणि हो आई, यात मी जिओ सिनेमा प्रीमियम प्लॅन पण सेट केलाय. तुला अजिबात कंटाळा येणार नाही. एक मिनिट, मला नीट सांग. म्हणजे ओके, समजवतो. जिओ सिनेमा प्रीमियम प्लॅन हा एक नवीन एंटरटेनमेंट प्लॅन, भारताचा सगळ्यात स्वस्त प्लॅन. हा प्लॅन इन्स्टॉल करून सबस्क्राईब करून दरमहा फक्त 29 रुपयांमध्ये विविध प्रकारचं मनोरंजन तुम्ही अनुभवू शकता. फक्त सिनेमाज, सिरियल्स, वेब सिरीज आणि बरंच काही. म्हणजे मालिका पण? कलर्स मराठी, कलर्स हिंदी आणि कलर्स टीव्हीच्या सगळ्या आवडत्या मालिका टेलिकास्टच्या आधीच तुम्ही जिओ सिनेमावर बघू शकता. छान ना आई. अहो लहान मुलांसाठी त्यावर काही कार्टून्स आहेत ना. आणि फक्त कार्टून्स नाही, कार्टून मूव्हीज पण आहेत. वा वा, खूपच छान झालं. म्हणजे तुझ्या बाबांच्या मनोरंजनाची छान सोय झाली आहे म्हणायची. ॲब्सोल्युटली. विशू, हा अचानक टीव्ही? आई,
आपल्या घरावर संकटही अचानकच आलं ना. त्यावेळी तुम्ही दोघी खमक्या होता म्हणून सगळं निभावलं. त्या माणसांनी बाबांना जो काही त्रास दिला, घरी आले, टीव्ही उचलून नेला, त्याची भरपाई करायचा प्रयत्न करतोय मी. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना जो काही त्रास झालाय ते मी भरून काढू शकत नाही, पण माझ्या बाजूनी मी एक नवीन सुरुवात करायचा प्रयत्न करतोय असे समजूया. आणि होय, घरचा रिमोट तुमच्या दोघींच्या हातात असतो. आता यापुढे टीव्हीचा रिमोट सुद्धा तुमच्या दोघींच्या हातात असणार. पण अधूनमधून जर तुम्हाला वाटलं की विशूच्या हातात, बाबांच्या हातात रिमोट द्यावा तर तुम्ही देऊ शकता. आणि आई म्हणजे मी रितसर परमिशन मागेन. आणि तुला परमिशन ओरली नकोय तर मी एक काम करतो, एक लेटर पॅडवर मीनाक्षी प्रभुदेसाईच्या नावाने अर्ज लिहून देतो, तेव्हा तुम्हाला दे, चालेल. हो तुझा कान धरू दे मला. थांब ना. टीव्ही हे ठेवलेत पैसे. शिवाय सगळं कपाट उचकटून झालं, पण पैसेच नाही आहेत. होय, यांनी पैसे असे ते हंड्यात भरून जमिनीत पुरून ठेवले असतील का? श्रीमंत लोकांचं काय आहे. तरी सापडला. त्याच्यातून थोडेफार तरी पैसे येतील. घड्याळ बाजूला ते पुन्हा सांगतोय, बाजूला हो. इथं निघताना मी जे काही सांगितलं होतं ते शेवटचं आहे. अंजली इथेच राहील. ती कुठेही जाणार नाही. चुकतोयस. बस, एकही शब्द बोलू नकोस. मला तुझ्याशी या विषयावरती वाद नाही घालायचा आहे, आणि तसं करायला मला भाग पाडू नकोस. चल. मी म्हटलं ना सर, मी आहे तुझ्यासोबत. इथून पुढे या घरात तुला कोणीही अडवणार नाही याची गॅरंटी मी देतो तुला. मावशी, तुम्हाला माझा राग येतोय मी समजू शकते, पण एक ना एक दिवस मी तुमचं मन नक्की जिंकते. हे मी स्वतःला दिलेलं एक चॅलेंज.
अहो आता ही कॉफी आहे हा अशी असते कॉफी कॉफी हो काय झालं बरोबर नाही येत येऊन बघ येऊन बघ नाही तुम्ही सांगा ना येऊन बघ सॉरी साखर कमी आहे मी पटकन थांब साखर थांब 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 इथे हो नका ना मी पटकन करून आणते साखर त्याच्यामध्ये व्यवस्थित आता साखर अगदी करेक्ट पडली म्हणजे साखर कमी होती ती साखर करेक्ट पडली काहीतरीच तुमचं हे सगळं जास्त होतं असं वाटत नाहीये का तुम्हाला जास्त अजिबात नाही म्हणूनच तुझ्यासाठी हे आहे म्हणजे जास्त माझ्यासाठी काय आहे उघडून तर बघ हो झुरळ झुरळ का आणलात तुम्ही त्यात मला वाटलं तू झुरळ बघशील घाबरशील आणि मला मिठी मारशील तुम्ही आजकाल मालिका खूप जास्त बघताय का अजिबात नाही हे असं सगळं तिथंच दाखवलं जातं हो का खऱ्या आयुष्यात मिठी मारण्यासाठी हे असं काहीच करायची गरज नसते अच्छा मग खऱ्या आयुष्यात मिठी मारायला हे द्यावं लागतं का हे काय आहे जाऊ दे मी नाही देत द्या ना प्लीज 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 हे काय आहे उघडून बघशील तर कळेल काय ठीक गजरा तुम्ही गजरा आणलात माझ्यासाठी हो हा गजरा माळ्यासाठी असतो हम्म. हे मला माहिती आहे पण हे तुम्हाला माहिती आहे का डन थँक्यू
वेलकम. काव्या, या मिठीची किंमत मला आयुष्यभर कळली. आज कळते.